नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ आहे तो या विषयावरती आहे की सध्या या ठिकाणी जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण किंवा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वेगवेगळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या जागा निघत आहेत. यामध्ये फॉर्म भरणं सुरू आहे. तर काही फॉर्म जे आहेत ते ऑफलाईनमध्ये आहेत आणि काही फॉर्म जे आहेत ते ऑनलाईनमध्ये गुगल फॉर्मद्वारे किंवा या ठिकाणी ऑनलाईन थ्रू भरले जात आहेत. तर दोन्हीमध्ये फरक काय आणि तो कसे भरले जातात हे सांगणार आहे. यामध्ये बघा, हे जो आहे तो जालन्याचा फॉर्म आहे, हा अर्जाचा हा एक नमुना आहे ऑफलाईन मधला. वेगवेगळ्या जिल्ह्याचे ऑफलाईन नमुने याच प्रकारचे आहेत. हा एक गृहीत धरा. यामध्ये बघा, अर्जाचा नमुना या प्रकारे दिलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे कोणत्या पदासाठी तुम्ही भरत आहात यामध्ये फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अर्ज केलेल्या पदाचं कार्यक्रमाचं नाव लिहायचं आहे. तुम्हाला जो हा अर्ज आहे हा तुम्हाला ऑफलाईन मध्ये प्रिंट काढायची आहे. या प्रिंट काढून याच्यावरती तुम्हाला हे लिहायचं आहे याच्यामध्ये. आणि अर्जदाराचं संपूर्ण नाव असेल, उमेदवाराचं जातीचा प्रवर्ग, पोट जात, पिनकोड सह तुमचा पत्ता किंवा मोबाईल क्रमांक, हे सगळी माहिती जी आहे याच्यामध्ये तुमचं पदाचं नाव असेल, शैक्षणिक अर्हता असेल, अनुभव असेल, तर ही सगळी माहिती तुम्ही काय करता की स्वतःच्या हाताने प्रिंट काढून याच्यावरती तुम्हाला लिहायची आहे. त्यासोबत तुमचे कोणते डॉक्युमेंट आहेत ते सुद्धा याच्यासोबत तुम्ही देणार आहेत, ते पण या ठिकाणी लिहायचे आहेत. आणि शेवटी तुम्हाला एक छोटं कुटुंबाचं प्रमाणपत्र दिलं जातं, तेही तुम्हाला याच्यामध्ये काढायचं आहे. तर ऑनलाईनमध्ये हाच एक फक्त फरक आहे की तुम्हाला याचं सुद्धा जे आहे छोट्या कुटुंब प्रमाणपत्र प्रत्येकाला काढून या ठिकाणी हाताने लिहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते द्यायचं आहे. यामध्ये बघा, ऑफलाईनमध्ये हा फॉर्म असतो. त्यामध्ये तुम्हाला जो ऑनलाईनमध्ये या ठिकाणी फॉर्म आहे तो गुगल फॉर्म या प्रकारचा असतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्व माहिती भरावी लागते आणि त्यानंतर तुमची माहिती ही प्रिंट होऊन तुमच्या मेलला येते आणि तो प्रिंट काढून सोबत तुम्हाला डीडी द्यायचा आहे त्याच्या. हा फॉर्म भरण्याआधी तुम्ही जी डीडीची प्रोसेस आहे धनादेशची ती पूर्ण करून घ्या, कारण याच्यामध्ये तुम्हाला डीडीचा नंबर जो आहे, डेट जी आहे ती लागणार आहे. तर यामध्ये हा फॉर्म कसा भरायचा मी सांगणार आहे, लक्षात घ्या. ऑनलाईनमध्ये हा झाला ऑफलाईनचा फॉर्म, तुम्हाला या ठिकाणी काढून माहिती भरायचा. आणि हा जो फॉर्म आहे तो ऑनलाईनमध्ये. या ठिकाणी बघा, NHM रिक्रुटमेंट आहे या ठिकाणी, NHM नागपूर जे आहे त्याच्याशी ऑनलाईन यांनी दिलेलं आहे डॉक्स फाईलमध्ये. तर हे गुगल फॉर्म असतो, यामध्ये तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे तुमची. या ठिकाणी बघा, नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात ज्या जागा सुटलेल्या आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या असतील नेम ऑफ पोस्टमध्ये. तर तुम्ही ज्या जागेसाठी भरणार आहात ती जागा तुम्ही सिलेक्ट करा या ठिकाणी. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जी आहे ती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायची आहे आणि याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणाहून निवडायचे आहे. तुम्ही वर्षानुसार तुमचं तुम्ही निवडू शकतात, वेगवेगळ्या इयरनुसार तुम्हाला तुमची डेट या ठिकाणी निवडता येते. त्यानंतर बघा, या ठिकाणी तुमची ओरिजिनल कास्ट दिलेली आहे, कॅटेगरी. तर तुमची जी काही या ठिकाणी कास्ट कॅटेगरी असेल तुम्ही त्याला चॉईस करू शकतात. या ठिकाणी कोणत्याही एकालाच करा, तुम्ही सगळ्या याच्यामध्ये करू नका, सगळ्याला क्लिक होतं याच्यात. तर याच्यामध्ये तुम्हाला कोणती तुमची कास्ट असेल तर ती क्लिक करा. त्यानंतर बघा, अप्लाइड कास्ट कॅटेगरी या ठिकाणी दिलेली आहे, ती सुद्धा वापस तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. यामध्ये वापस तुम्ही जी वरती केलेली आहे तीच करा, कारण या महाराष्ट्रातल्या जागा आहेत, सेंट्रल मधल्या नाही. तर त्यामुळे जी कास्ट याच्यामध्ये असेल ती याच्यामध्येच तुम्हाला क्लिक करायचंय. काहींचं या ठिकाणी ओबीसी सेंट्रलमध्ये धरलं जातं, तर कास्टमध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये NT, VJNT, A मध्ये, B मध्ये, C मध्ये, D मध्ये येतात. तर तसं करू नका, या ठिकाणी तुमची जी कास्ट असेल ती क्लिक करा. त्यानंतर ॲप्लिकेशन ॲड्रेस विथ पिनकोड, तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे तो व्यवस्थितरित्या पूर्ण टाकायचा आहे आणि पिनकोड नंबर सगळं टाकायचा आहे. त्यानंतर बघा, ॲप्लिकेंटचा मोबाईल नंबर तुमचा जो काही असेल तो या ठिकाणी व्यवस्थित टाका. तुम्हाला सर्व माहिती कोणत्या मेलवरती पाहिजे लक्षात घ्या. तुम्हाला याची प्रिंट येते, तर ती प्रिंट कोणत्या मेलवर पाहिजे तो मेल ID या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर बघा, डिमांड ड्राफ्टचं या ठिकाणी आलेलं आहे. IMPS, RTGS, NEFT या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डिमांड ड्राफ्ट करू शकतात. तर तुम्ही काय केलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि क्लिक करून या ठिकाणी माहिती लिहायची आहे. ठीक आहे, जर ऑदर पद्धतीने काही केलेलं असेल तर. त्यानंतर बघा, डिमांड ड्राफ्टचं या ठिकाणी पेमेंट कितीचं केलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर शक्यतो सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ओपनमध्ये 150 रुपये आणि कॅटेगरी वाईज 100 रुपये या ठिकाणी पेमेंट आहे. यानंतर तुम्ही डिमांड ड्राफ्ट कोणत्या तारखेला केलंय त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून लिहायची आहे. ॲप्लिकेबल पोस्टसाठी या ठिकाणी तुम्ही जे अप्लाय करता येईल ते रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. फायनल इयर टोटल मार्क या ठिकाणी टाकायचे आहे. ॲडव्हर्टाइजमेंटनुसार या ठिकाणी तुम्हाला तुमचे शेवटचे मार्क लिहायचे आहेत. मार्क्स ऑब्टेन्ड इन फायनल इयर या ठिकाणी पूर्ण माहिती भरायची.
फायनल इयरचे पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेज या ठिकाणी टाका, मार्क्स टाका. पोस्ट ग्रॅज्युएशन जर तुमचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचे टोटल मार्क असतील किंवा त्यांचं फायनल इयरचे मार्क असतील किंवा पर्सेंटेज असेल तर ते या ठिकाणी टाकायचे. आणि ॲडिशनल क्वालिफिकेशन असेल तर यस करा आणि नसेल तर नो करा. या ठिकाणी तुम्हाला दोन्हीपैकी एक बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे आणि शेवटी सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला हा जो ऑनलाईनमध्ये गुगलचा फॉर्म दिलेला आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तो तुमच्या मेल आय डीला या ठिकाणी येऊन जाणार आहे. त्यामुळे व्यवस्थित माहिती भरून घ्या आणि सेम क्रायटेरियामध्ये तुम्हाला अर्जाचा हा जो ऑफलाईनमध्ये नमुना आहे तो पण भरायचा आहे. तर यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला जमा करावे लागतील, हे लक्षात ठेवा. जर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल या ठिकाणी तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती सध्याला निघालेल्या सर्व ॲडव्हर्टाइजमेंट अपडेटेड केले जातात. यामध्ये बघा, धुळेची आरोग्य भरती असेल, नागपूरची असेल, अमरावती असेल, परभणी असेल, लातूरची असेल, या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचे जे आहेत ते आरोग्य भरती या ठिकाणी निघालेले आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत. किंवा या ठिकाणी MPSCचा असेल किंवा BMC असेल, समाज कल्याणच्या असतील, अंगणवाडीच्या असतील, सर्व या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट, हॉल तिकीट, त्याचे सूचनापत्र असतील, सगळ्यांची अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.